हालेलुया. इंग्लिश मध्ये सांगायला पाहिजे होतं तुम्ही. काय झालं असतं सांगू का? तुमची पण थंडी गेली असती, माझी पण गेली असती. कारण मला पण घाम आला असता आणि ऐकताना तुम्हाला पण घाम आला असता. म्हणून थंडीचा तरी इंतजाम झाला असता, नाही का? तुम्ही इंग्लिश निवडायला पाहिजे होती, पण ठीक आहे, काय अडचण नाही. हालेलुया. देवाला धन्यवाद देतो. सुंदर समय परमेश्वराने दिला. तुम्ही सगळे स्वेटर घालून बसलेत, बिना स्वेटरचा उभा आहे. पण जसं लोकांना ऊन खायची सवय असते, मला थंडी खायची सवय आहे. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो की परमेश्वराने तो अनुग्रह पुरवलाय. आमेन. तयार आहात देवाचं वचन ऐकण्यासाठी? हालेलुया. विश्वास ठेवू की प्रभू आज आपल्याशी बोलेल. आमेन. चालेल, एक दोन शब्दाची प्रार्थना करून वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत अनुग्रहकारी देवा, धन्यवाद देतो ह्या सुंदर समयाबद्दल की तुझ्या पवित्र चरणी येण्यासाठी तू आम्हाला कृपा दिली, त्याबद्दल धन्यवाद देतो. प्रभूजी, हा समय तुझ्याकडून आहे आणि मी प्रार्थना करतो तू बोलावं आणि आम्ही ऐकावं असं होते. येणारं वचन आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी, आत्मिक जीवनासाठी आशीर्वादाचं कर दे बाप्पा. हो प्रभू, तू बोल, आम्ही ऐकत आहोत. पिता, मी घटावं, तूच वाढावा आणि तुलाच महिमा मिळावी असू दे. पवित्र आत्म्याने माझं शरीर, माझं जीवन, आत्मा तू नियंत्रित कर आणि तू चालव पिता. तुझी इच्छा पूर्ण कर. सर्व गौरव तुला मिळते. तमाम प्रकारचे अडखळणं मी तोडतो येशूच्या नावात. तुझ्या आत्म्याची मोकळीकता दे. प्रार्थना येशूच्या नावाने मागितली. आमेन. आपल्याला सगळ्यांना परिचित एक वचन आहे, गृहस्थने आपल्याला माहिती आहे, तर ते सगळ्यांना परिचित वचन आपण काढू. स्तोत्र संहिता अध्याय 127 आणि वचन 1. अनेकदा आपण हे वचन वाचतो, ऐकतो आणि बरेच संदेश आपण त्याच्यावरून ऐकले. मी स्वतः बरेचसे संदेश याच्यातून दिलेत, पण देव प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन शिकवतो. आमेन. आणि मी विश्वास ठेवतो की आज पण परमेश्वर काहीतरी नवीन देईल. हालेलुया. चालेल, काढू आपण स्तोत्र संहिता अध्याय 127 वचन 1. मराठी असेल कोणाकडे बायबल तर वाचा. देवाच्या वचनात असं लिहिलंय, परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. हा, आपल्याला माहिती आहे हे वचन. आता नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा. बायबल असं म्हणतं, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. मग मला एक सांगा की नेमकं देव कसं घर बांधत असेल बरं? काय वाटतं तुम्हाला? परमेश्वर कशा पद्धतीचं घर बांधत असेल? आणि जर बांधत असेल तर अब्राहमाचं घर कुठं होतं? मग जर परमेश्वर घर बांधत असेल तर मोशेचं घर कुठं होतं? परमेश्वर जर घर बांधत असेल अहरोनाचं घर कुठं होतं? परमेश्वर जर घर बांधत असेल तर एलियाचं घर कुठं होतं? एलिशाचं घर कुठं होतं? यशयाचं घर कुठं होतं? यहजकेलचं घर कुठं होतं? एवढंच जाऊ द्या, येशूचं घर कुठं होतं? पेत्राचं घर कुठं होतं? याकोब योहानाचं घर कुठं होतं? थोमाचं घर कुठं होतं? पौलाचं घर कुठं होतं? मी ज्यांची नावं घेतली ना ते सगळे देवाला आवडणारे होते. हालेलुया. मी जेवढ्या लोकांची नावं घेतली, जुन्या करारापासून तर नवीन करारापर्यंत, हे प्रत्येक व्यक्ती देवाला आवडणारे होते. मग मला तुम्ही एकाच्या घराचा पत्ता सांगा, जर तुम्हाला देवाच्या वचनामध्ये माहिती असेल तर सांगा मला. अब्राहम कुठे राहत होता? अब्राहमाला शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःचं घर नव्हतं, स्वतःची जागा नव्हती, स्वतःचं गाव नव्हतं. फक्त परमेश्वर त्याला बोलला, राहतं घर सोड, बापाचं घर सोड आणि मी सांगतो त्या देशामध्ये जा, तुझ्याद्वारे मी मोठं राष्ट्र निर्माण करेन. वचन वाचा. इब्री लोकासपत्र काढा बरं. इब्री लोकासपत्र माझ्या मते 11वा अध्याय आणि 8 वचनापासून पुढे. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय वचन 8 पासून पुढे वाचा बरं. अब्राहमाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण अब्राहमाला वतना दाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यासाठी तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कुठे जातो हे ठाऊक नसताना पण तो निघून गेला. पुढे परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशामध्ये विश्वासाने जाऊन राहिला. आता नीट वाचा, नीट ऐका ह्या वचनाकडे. पुढे काय म्हटलेलं आहे नीट ऐका. हा, त्याच वचनाचे सहभागी वारिस इसहाक व याकोब यांच्या बरोबर डेऱ्यामध्ये त्याची वस्ती होती. हालेलुया. त्याला स्वतःचं घर नव्हतं, तो कशामध्ये राहायचा? डेरा. बोला डेरा. डेरा म्हणजे तंबू. काय? तंबू. तंबूला घर म्हणाल का? पाल देऊन जे राहतात. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, बरेचशी लोक ऊस तोडायला जातात की नाही? मग तिथं ते घर बांधतात का? स्वतःचं घर बांधतात पक्क?
नाही, मग कशात राहतात? छोट्याशा तंबूत, डेऱ्यात किंवा झोपडीत, बरोबर आहे ना? कारण त्यांना माहिती आपल्याला इथं कायमस्वरूपी राहायचं नाहीये, म्हणून ते घर बांधत नाही. पैसा कमवला गेला, मजुरी झाली, त्याच्यानंतर काही दिवसांनी परत ते आपापल्या घरी येतात, बरोबर आहे ना? नीट लक्ष द्या, तंबू किंवा डेरा तो आहे ज्याच्यात आपण सर्व काळ राहणार नाही. बायबल असं म्हणतं, अब्राहम, इसाक आणि याकोबा सोबत त्याची वस्ती डेऱ्यामध्ये होती. हालेलुया. पुढे वाचा ब्रदर. कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व देवाने बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. हालेलुया. नीट लक्ष द्या, अब्राहमाला माणसाने बांधलेलं घर नको होतं, त्याला देवाने बांधलेलं घर पाहिजे होतं. हालेलुया, हालेलुया. मग मला एक सांगा, परमेश्वर घर कुठं बांधेल? मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. मला बायबलमध्ये एक उदाहरण द्या की प्रभू येशू ख्रिस्त एखाद्याच्या घरी गेला आणि त्याने त्याच्या शेतीसाठी प्रार्थना केली, त्याच्या घरासाठी प्रार्थना केली, त्याच्या व्यवसायासाठी प्रार्थना केली, त्याच्या कामधंद्यासाठी प्रार्थना केली. असं कुठं उदाहरण आहे बायबलमध्ये? सांगा, आहे का? आहे का? आहे का? हा का? नाही, नाहीये, कुठंच नाहीये. हालेलुया. नीट लक्ष द्या, येशू ख्रिस्ताने एकच सांगितलं, प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. हालेलुया. आज देवाच्या दासाला घरी बोलवलं, लोक कोंबडी पासून सगळ्यांसाठी प्रार्थना करून घेतात. कोंबडी अंड देत, म्हैस दूध देत, शेळी चारा खात नाही. अरे उंदरांसाठी बी करा ना. ते कशाला सोडतात? जे घरात उंदर असतात ना, त्यांच्यासाठी बी करून घ्या प्रार्थना. तुम्हाला माहिती, आपल्याला हेच कळत नाही, मी प्रार्थना कशासाठी करायची. हालेलुया. ज्या गोष्टी स्वर्गात जाणार नाही त्याच्यासाठी प्रार्थना करू नका. नीट लक्ष द्या, बायबल म्हणतं, प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त ज्या घरात गेला ना, त्या घरातल्या लोकांना माहिती, तुम्हाला जक्कयाच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त गेला, काय झालं? जक्कयाला म्हटलं, जक्कया आशीर्वादित हो, याच्या पुढे तुझं काम खूप चालेल. असं म्हटलं असतं तर जक्कया अजून 2 नंबर कमवायला लागला असता. कारण काम काय करत होतं? काय करत होतं? 1 नंबर होतं का 2 नंबर होतं? 2 नंबर होतं. मग अशी प्रार्थना जक्कयाच्या घरात कामाची होती का? जर केली असती तर जक्कया म्हटलं, वा प्रभू, आतापर्यंत 100 कमवले, उद्यापासून 200 कमवेल. कसे? अरे बोला, कसे? चुकीच्या प्रार्थना चुकीच्या घरात करायच्या नाही. माहितीये तुम्हाला की ह्या घरामध्ये 2 नंबर चालतं. अजिबात प्रार्थना करू नका की परमेश्वरा याला आशीर्वादित कर. का? कारण अजून नरकात जाईल ना तो. तुम्ही पक्का करतायत त्याचा मार्ग कुठे जाण्याचा. अरे बोला. म्हणजे तुम्ही त्याला परमेश्वराला मागताय, प्रभू याला सुधरू देऊ नको, कारण याच्या कामात तू त्याला काय कर. एका देवाच्या दासाने मला मागं उदाहरण दिलं होतं, कदाचित ते देवाचे दास आपल्यामध्येच बसले असतील. नीट लक्ष द्या, ऐका. ते म्हणायचे की काही वर्षापूर्वी त्यांच्या चर्चमध्ये काही लोक यायचे दर रविवारी प्रार्थनेला, आणि त्यांना माहिती नव्हतं ते कुठून येतात, पण बिचारी येऊन बसायचे आणि त्याच्यासाठी ते प्रार्थना करायचे. ते दर रविवारी यायचे आणि म्हणायचे, आमच्या कामासाठी प्रार्थना करा. काय सांगायचे? आमच्या कामासाठी प्रार्थना करा. पास्टर प्रार्थना करायचे, ते निघून जायचे. मग दुसऱ्या महिन्यात आले का दान दशांश द्यायचे. का? कारण देवाने आम्हाला आशीर्वादित केलं आमच्या कामात. मग परत म्हणायचे, आमच्या कामासाठी प्रार्थना करा. 4-5 महिने चाललं असं. ते आशीर्वादित होत होते, पैसा भेटत होता, सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. एकदा पास्टरना वाटलं, यांना विचारू तसे काय काम करतात. हालेलुया. देवाच्या दासाने विचारलं, त्याच्या मनामध्ये क्युरियोसिटी होती, काय झालं रे, नेमकं तुम्ही काम काय करतात? ते म्हणे, पास्टर आम्ही रेल्वेत चोऱ्या करतो म्हणे. आम्ही रेल्वेमध्ये 6 महिन्यापासून 5 महिन्यापासून पास्टर काय प्रार्थना करतात देवा यांच्या कामात. देवा यांच्या कामात यांना काय कर. आता खरं सांगा मला, जर त्यांना खरंच चोरी करताना कोणी सापडवलं नसेल तर त्यांना काय वाटत असेल? कोणी मदत केली? अरे बोला, कोणी मदत केली? देवाने. याचा अर्थ परमेश्वर आम्हाला चोरी करायला सुद्धा काय करतो. समजते का मी काय सांगतोय? चुकीच्या प्रार्थना करायच्या, कारण देव चुकीच्या प्रार्थनेचं उत्तर देत. तुम्हाला माहिती, देवाला ह्या पृथ्वीवर काहीच बांधण्यात इंटरेस्ट नाहीये. हालेलुया. परमेश्वराला ह्या पृथ्वीवर काहीच बांधण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. अहो, शलमोनाने इतकं सुंदर मंदिर बनवलं. येशू ख्रिस्त म्हणतो, याच्यावरचा एक चिरा राहणार नाही जो चिऱ्यावर चिरा राहील. सगळं मंदिर पाडलं जाईल. कोण बोलला? कोण बोलला त्या मंदिराबद्दल? येशू ख्रिस्त. बोला, काय बोलला येशू ख्रिस्त? की शलमोनाने, तुम्हाला माहितीये, नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा, ज्या वेळेस
येशू ख्रिस्ताचे शिष्य आणि येशू ख्रिस्त यरुशलेमेमधून चालले होते आणि जाता जाता त्या शिष्यांनी येशू ख्रिस्ताला मंदिर दाखवलं आणि म्हटलं, काय सुंदर मंदिर हे शल्मोनाने बांधलेलं आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणायचं होतं? खरंच सुंदर बांधलं, माझ्या पित्याचं मंदिर आहे, किती छान बांधलेलं आहे, सोनं किती लावलेलं आहे, किती सुंदर त्या ठिकाणी सर्व डिझाईन केलेली आहे. अजिबात नाही. येशू काय म्हणतो माहिती का? असे दिवस येतील. काय बोलला येशू? असे दिवस येतील की दगडावर दगड राहणार नाही. हालेलुया. हे मंदिराचं वैभव असं टिकून राहणार नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट म्हणतो. तुम्हाला माहितीये, शल्मोनाने बांधलेल्या मंदिराचा प्रत्येक दगड पाडला गेला. हालेलुया. त्याच्या मागचं कारण होतं, मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. ज्या वेळेस यरुशलेमेवर शत्रू राष्ट्रांनी जेव्हा चाल केली आणि जेव्हा यरुशलेमेला जाळून टाकलं, तर त्यांनी मंदिराला पण जाळलं. कशाला जाळलं? मंदिराला जाळलं. मंदिर जळाल्यानंतर त्याचं सोनं वितळलं. सोनं काय झालं? वितळलं. आणि वितळलेलं जे सोनं होतं ना, ते दगडांमध्ये घुसलं. त्या मंदिराचे जे दगड होते ना बांधलेले, त्याच्यामध्ये घुसलं. मग आता त्या शत्रूंना ते सोनं काढायचं होतं. मग त्यांनी काय केलं माहिती तुम्हाला? प्रत्येक दगड काय केला? मंदिराचा पाडला. की त्यांना काय भेटावं? भविष्यवाणी कोणी केली होती? येशूने. बोला, कोणी केली होती? एक पण दगड दगडावर राहणार नाही. का? कारण प्रत्येक दगड पाडला जाईल असं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं. देवाला इंटरेस्ट नाहीये जगामध्ये काहीच बांधण्याचं. परमेश्वराला नाही वाटत. प्रियांनो, तुम्हाला अभिमान वाटतो की मी चांगलं घर बांधलं, तुम्हाला वाटतं की माझी बिल्डिंग चांगली आहे. लक्षात घ्या, परमेश्वर जगातल्या घराविषयी कधीच शिकवत नाही. देवाचं वचन तुम्हाला जगिक वस्तू मिळवण्यासाठी कधीच शिकवत नाही. आणि जर तसं असतं तर सगळ्यात उत्तम घर कोणाचं राहिलं असतं मला सांगा? देवाचा सगळ्यात आवडता कोण होता? देवाचा बायबलमध्ये सगळ्यात आवडता व्यक्ती कोण आहे? देवाचा बायबलमध्ये सगळ्यात आवडता व्यक्ती, तू माझा परमप्रिय पुत्र आहे ज्याच्याविषयी मी संतुष्ट आहे, येशू ख्रिस्त. बोला, कोण? देवाचा एकुलता एक मुलगा प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा सगळ्यात आवडता व्यक्ती होता. मग मला एक सांगा, सगळ्यात भारी घर कोणाचं असतं जगात? कारण तो त्याचा कोण होता? आणि येशूचा जन्म कुठे झाला? येशूचा जन्म कुठे झाला? का महलामध्ये झाला नाही? मग जर परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. जर देवाला ह्या जगातच घर बांधायचं असतं ना, सगळ्यात भारी घर येशू ख्रिस्ताचं राहिलं असतं. का? कारण तुमच्यापेक्षा, माझ्यापेक्षा, अब्राहमापेक्षा, मोशेपेक्षा, याकोब येसावापेक्षा, एलियापेक्षा, एलिशापेक्षा, सर्व संदेशांपेक्षा प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यात आवडता होता. हालेलुया. जर तो सगळ्यात आवडता होता, सगळ्यात उत्तम घर परमेश्वराने येशूसाठी बांधलं असतं. पण तुम्हाला माहितीये, स्वतःचा एकुलता एक पुत्र कुठे जन्माला आला? गायीच्या गव्हाणीमध्ये. येशू ख्रिस्तानंतर जर देवाचा आवडता कोणी होता तो अब्राहम आहे. कोण आहे? आयुष्यभर तंबू मध्ये राहिला. मग का परमेश्वराने अब्राहमाचं घर बांधलं नाही? त्याच्यानंतर जर आवडता होता तर मोशे होता. मोशेसाठी का परमेश्वराने घर बांधलं नाही? अरे आयुष्यभर तो त्या ठिकाणी रानामध्ये भटकत फिरला. हालेलुया. एलिया जे म्हणेल परमेश्वर ते करत होता, पण एलियाचं घर कुठं होतं? योहानासारखा संदेशना झाला नाही. तुम्हाला माहितीये, बाप्तिस्मा करणारा योहान, येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मनुष्याच्या पोटी किंवा एखाद्या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेल्यांमध्ये योहान सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. हालेलुया. अरे योहानाचं घर कुठं होतं मला सांगा? योहान यार्देनेच्या तीरी राहत होता. योहान जंगलामध्ये त्या ठिकाणी राहत होता. योहान उंटाचे वस्त्र घालत होता. योहान मध आणि टोळ खात होता. का योहानाचं स्वतःचं घर नव्हतं? तुम्हाला माहितीये, कारण देवाला इंटरेस्ट नाहीये या जगामध्ये तुमच्यासाठी काही बांधण्याची. हालेलुया. ज्याला तुम्ही गृहसन म्हणतात ना, त्या घरामध्ये परमेश्वराला इंटरेस्ट नाहीये. बायबल ज्या घराविषयी शिकवतं ते ह्या जगातलं घर नाहीये, ते स्वर्गातलं घर आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त स्वतः काय म्हणतो? वाचा एक वचन, मी तुम्हाला सांगतो, वाचा. लूक ऋषिवर्तमान 9वा अध्याय. लूक ऋषिवर्तमान 9वा अध्याय आणि वचन 58. लूक ऋषिवर्तमान 9वा अध्याय वचन 58 वाचा. येशू त्याला म्हणाला, कोकडांना बिळे आहेत व आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही. हालेलुया. आता नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा. जगात देवाने जे काही निर्माण केलेलं आहे, मुंगी जरी असेल ना, मुंगीला सुद्धा स्वतःच काय आहे का नाही? घर आहे का नाही? वारुळ कशाच कोणाचं असतं? मुंग्यांचं. वारुळ कोणाचं असतं? मुंग्यांचं. छोटे छोटे खड्डे असतात जमिनीमध्ये, कोणाचे असतात? ते कोणाच्या मालकीचे असतात? अरे बोला. इथं प्राण्यांबद्दल बोललाय प्रभूने, मनुष्याबद्दल अजिबात बोलला नाही परमेश्वर. हालेलुया. परत वाचा ब्रदर ते वचन. येशू त्याला म्हणाला, कोकडास बिळे
व आकाशातल्या पाखरास घरटी आहे, आकाशातल्या पाखरांना स्वतःची घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयाला ठिकाण नाही. ठिकाण नाही. हालेलुया. तुम्हाला माहिती खरी घरं ना फक्त पाखरांची, पक्ष्यांची, जनावरांची आहेत. हालेलुया. जे तुम्ही ज्याच्यात राहतात ना तुमचं गरज नाहीये, नाही तर टॅक्स कशाला भरला असता? जर ते तुमचं असतं तर घरपट्टी कशाला भरली असती? समजते का? ती जागा तुमची नाही, ती कोणाच्या मालकीची? सरकार. बोला कोणाच्या? म्हणून तुम्हाला काय भरावी लागते? घरपट्टी. बोला काय भरावी लागते? मुंगी भरती घरपट्टी? कावळा भरतो घरपट्टी? अरे बोला. गाया भरतात घरपट्टी? उंदरं भरतात घरपट्टी? त्यांचे स्वतःचे घर आहेत, त्यांना घरपट्टी द्यावी लागत, कारण त्यांचा बाप जो आहे ना, ज्याने त्यांना निर्माण केलेलं आहे, ते त्याच्या प्रॉपर्टीमध्ये राहतात. हालेलुया. जो त्यांचा निर्माण करता परमेश्वर आहे ना, त्याच तुम्हाला माहितीये मनुष्यापेक्षा धन्य ते आहेत. हालेलुया. आपण स्वतःची घरं बांधतो पण टॅक्स भरत राहतो, आपण स्वतःची घरं बांधतो हप्ते भरत राहतो, आपण स्वतःची घरं बांधतो तरी सुद्धा त्याचे अधिकारी आपण नाहीये. हालेलुया. पण तुम्हाला माहितीये जगातले प्राणी आणि पक्षी स्वतःच्या घरट्यामध्ये राहतात, ते म्हणू शकतात हे आमचे. हालेलुया. हे आमच्या बापाचं आहे. आमेन. लक्षात घ्या, पक्ष्यांना विचारावं नाही लागत तुम्हाला तुमच्या शेतातले गहू खायचे का. येतात का घरी विचारायला? त्यांना माहितीये देणारा कोण आहे? आमचा बाप, आमचा परमेश्वर, ज्याने आम्हाला निर्माण केलेले. त्यांनी तुम्हाला गहू दिले म्हणून तुम्ही जगतायत, म्हणून त्यांना माहितीये जाऊन बिंदास खातात. हालेलुया. जर माणूस दुसऱ्याचे गहू घ्यायला गेला तर शेतातले काय कराल? डोकं फोडाल एकमेकांचं. हालेलुया. तुम्हाला माहितीये प्रियांनो, ते पाप नाही करत म्हणून ते आशीर्वाद येतात. आपण पापात पडलो म्हणून श्रापित आहोत, म्हणून भावाचं भावाशी जमत नाही, म्हणून आपण वाटे पाडून ठेवलेले. तुम्हाला माहितीये एदेन बाग बघा, ज्या परमेश्वराने आदाम आणि हवेसाठी एदेन बाग बनवलेली होती ना, ती एदेन बाग बघा. त्या एदेन बागेमध्ये असं काहीच नव्हतं. जसं पक्षी राहत होते तसं आदाम राहत होता, ज्या पद्धतीने प्राणी राहत होते आदाम आणि हवा त्या पद्धतीने राहत होते. सर्वस्व त्यांचं होतं. हालेलुया. परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं, हे सगळं जे दिसतंय ना हे मी तुम्हाला दिलेलं आहे, याच्यावर तुम्ही अधिकार गाजवा. आमेन. हे बहुगुणित व्हा, फलद्रूप व्हा आणि ही पृथ्वी व्यापून टाका. हालेलुया. पापामुळे आपण वाटे पाडले, पापामुळे आज टॅक्स भरतोय, पापामुळे सगळ्या गोष्टी आहेत. हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणतो खोकडांना स्वतःची बिळं आहेत, आकाशातील पक्ष्यांना स्वतःची घरटी आहेत, मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला जागा नाही. तुम्हाला माहिती येशू ख्रिस्ताचा जन्म गवानीमध्ये का झाला? बोला का झाला? त्याला लोकांना दाखवायचं होतं, बघा मी देवाचा पुत्र असून सुद्धा कुठे जन्माला आलो, असं होतं. सांगायची गरज नाही त्याला मी किती नम्र आहे. हालेलुया. बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, त्यांना उतार शाळेत जागा. तुम्हाला माहिती येशूचा जन्म गवानीमध्ये ह्यासाठी झाला कारण त्याला जागा भेटली नाही, मनुष्याने त्याला जागा दिली नाही. तुम्हाला माहितीये या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट म्हणतो, खोकडं म्हणजे काय? कोल्ह्यांना स्वतःची बिळं आहेत, पक्ष्यांना स्वतःची घरटी आहेत, पण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तो म्हणतो मला डोकं टेकण्यासाठी सुद्धा जागा नाहीये. हालेलुया. पण तुम्हाला माहिती त्याने स्वतःचं घर नाही बांधलं, त्याला स्वतःचं घर पण नव्हतं, पण देवाने त्याला काही कमी पडू दिलं का? काही कमी पडू दिलं का? एकदा मंदिराचा कर वसूल करणारे त्याच्याकडे आले प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणि त्याला म्हटले तुमचा गुरु कर नाही देत का? पेत्र आला आणि म्हणतो प्रभूजी हे पैसा मागतायत, टॅक्स मागतायत, कर मागतायत, काय करू? प्रभू येशू म्हणतो जा पेत्रा, समुद्रात जा, गळ टाक, जो पहिले मासा वरील ना त्याचं तोंड उघड, त्याच्यात तुला 2 नाणे सापडतील, एक तुझं दे एक माझं देऊन टाक. हालेलुया. समजतं मी काय सांगतो? येशू ख्रिस्त कामाला गेला, नोकरीला गेला, तरी सुद्धा प्रत्येक गरज कोण पूर्ण करत होता? परमेश्वर. बोला कोण पूर्ण करत होता? परमेश्वर. नीट लक्ष द्या, देवाला माहितीये कशी तुमची गरज पूर्ण करायची. एलिया स्वतःचं घर नव्हतं पण दुष्काळामध्ये तो जिवंत होता. हालेलुया. एलिया काम धंदा करत नव्हता पण दुष्काळामध्ये पोटभर मटण आणि काय खात होता? भाकरी खात होता. हालेलुया. नीट लक्ष द्या, सगळ्या देशात दुष्काळ पडलेला आहे आणि देवाचा दास काय खातोय? मटण आणि भाकर. दुष्काळामध्ये कोरडी भाकर भेटत नाही, एलियाला रोज ताजी भाकर आणि काय भेटत होतं? मटण. हालेलुया. मी विश्वास ठेवतो की राजवाड्यातूनच आणत असतील ते कावळे. कुठून आणत असतील? जो अहाब राजा त्याला मारायला शोधत फिरत होता ना, त्याच अहाबाच्या घरातून काढून आणत असतील. का? कारण देवाला माहिती होतं याच्याच घरात मटण असेल फक्त दुष्काळामध्ये. हालेलुया.
बरोबर कावळे जायचे आणि घेऊन यायचे. एलिया मस्त 2 टाइम पोटभर खात होता. तुम्हाला माहिती, परमेश्वर तुमच्या प्रत्येक गरजा पुरवतो. आमेन. देवाचं वचन म्हणतं, उद्याची चिंता करू नका, उद्याची चिंता उद्याला. हालेलुया. परमेश्वर म्हणतं, त्या पक्ष्यांकडे बघा जे पेरणी करत नाही, कापणी करत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना लागेल त्या गोष्टी सर्व काही पुरवतो. काय तुमचा परमेश्वर तुम्हाला पुरवणार नाही का? तुमचं मोल चिमण्यांपेक्षा अधिक आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती, परमेश्वर जर घर बांधत नाही, बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. देव इथं घर बांधत नाही. हालेलुया. आणि जर इथं बांधलं असतं, सगळ्यात मोठं घर येशूचं राहिलं असतं. इथं बांधलं असतं, चांगलं घर अब्राहमाचं राहिलं असतं. इथं बांधलं असतं, चांगलं घर मोशेचं राहिलं असतं. इथं बांधलं असतं, जेवढे प्रेषित होते त्यांचं घर त्या ठिकाणी राहिलं असतं. सांगा मला, पेत्राचं घर कुठं होतं? अरे राहत्या घरातून येशू ख्रिस्ताने काढून टाकलं त्याला आणि येशूच्या मागे पळत फिरला. थोमाचं घर कुठं होतं? थोमा त्याचा देश सोडून भारतामध्ये येऊन प्रभूची सेवा करत होता. का? लक्षात घ्या प्रियांनो, देव जमिनीवर, पृथ्वीवर तुमच्यासाठी अशी कोणतीच गोष्ट देणार नाही ज्याच्यामध्ये तुमचं मन अटकेल आणि तुम्ही इथं राहाल. हालेलुया. देव तुम्हाला जेही दिल ना ते तिथं देणार आहे. आमेन. परमेश्वराला जेही उत्तम तुम्हाला द्यायचंय ना, ते सगळं त्यांनी कुठे ठेवलेलं आहे? स्वर्गात. बोला, कुठे ठेवलेलं आहे? जगामध्ये तुम्हाला स्वर्गाच्या लायकीचं काहीच भेटू शकत नाही. स्वर्गाच्या बरोबरीचं जगामध्ये तुम्हाला काहीच भेटू शकत नाही. स्वर्गाच्या बरोबरीचं जर जगात तुम्हाला पाहिजे तो फक्त येशू आहे. हालेलुया. सगळ्यात उत्तम वस्तू जर मला काही जगामध्ये भेटलेली आहे ना, तर फक्त कोण आहे? येशू आहे. जो कुठला आहे? स्वर्गातला. बोला, कुठला आहे? हा. आणि बांधतात घर आणि म्हणतात, हे आमचं घर. राहा त्याच्यातच आयुष्यभर, कबर पण त्याच्यातच करा. लक्षात घ्या, जिथं तुझं धन आहे तिथं तुझं काय लागेल? मन लागेल. घर बांधा, गरजेपुरतं बांधा. एवढं पण असं नका बांधू की लोटाच्या बायकोप्रमाणे तुमचं मन त्या ठिकाणी त्या घराकडे राहील. हालेलुया. समजतं मी काय सांगतो? ग्रहसन या जमिनीवरच्या घराचं नाही, ग्रहसन स्वर्गातल्या घरातला आहे. हालेलुया. येशू म्हणतो, माझ्याकडे जगामध्ये घर नाहीये. खोकडांना बिळे आहेत, आकाशातील पक्ष्यांना घरटे आहेत, पण मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला जागा नाही. पण दुसरं वचन वाचू आपण, योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय. योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय वचन 2 वाचा आता. योहान कृष्णवर्तमान अध्याय 14 वचन 2. माझ्या पित्याच्या घरात, येशू काय म्हणतो बघा, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. हालेलुया. तो म्हणतो, पृथ्वीवर मला डोकं टेकायला जागा नाहीये. पृथ्वीवर माझ्या नावाने साधी झोपडी सुद्धा नाहीये. पण ज्या वेळेस तो पित्याबद्दल म्हणतो ना, तो सगळ्यांना म्हणतो, माझ्या पित्याच्या घरामध्ये राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. कोणत्या घराविषयी बोलतोय? बोला बोला, कोणत्या घराविषयी बोलतोय? स्वर्गातल्या. हालेलुया. जर येशू ख्रिस्ताला विचारलं ना, प्रभू तुझं घर कुठे आहे रे? तो म्हणतो, खोकडांना बिळ आहेत, आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला जागा नाही. पण जर त्याला स्वर्गाविषयी विचारलं ना, तो म्हणतो, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. हालेलुया. मग परमेश्वर घर कुठं बांधतो सांगा आपल्यासाठी? जगात का स्वर्गात? पृथ्वीवर का स्वर्गात? आणि आपल्याला कुठं पाहिजे? आपल्याला कुठं पाहिजे? स्वर्गात. म्हणून 50 लाखाचं कर्ज काढलं घर बांधायला. म्हणून हप्ते फेडतायत. सांगा ना. हालेलुया. आपल्याला सगळं इथं पाहिजे, तुम्हाला माहिती, आणि देव तिथं देऊ इच्छितो. हालेलुया. आपल्याला इथं पाहिजे सगळं जे डोळ्यांना दिसेल. आपल्याला इथं पाहिजे. याला दिलं ना मला पण पाहिजे, याने बांधलं ना मला. घर बांधा, चुकीचं नाहीये. चांगलं घर बांधा, तेही चुकीचं नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो, गृहसन त्याचा नाहीये. हालेलुया. तुम्ही इथं करोडोंचं घर बांधलं, पण तिथं तुमची झोपडी पण जर नसेल बांधलेली, तर सगळ्यात दरिद्री तुम्ही आहात. हालेलुया. इथं तुम्ही कितीही मोठी प्रॉपर्टी जमा केली, पण स्वर्गामध्ये जर तुम्हाला थोडी पण जागा भेटणार आहे ना, तर सगळ्यात गरीब तुम्ही आहात. मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. इथल्या प्रॉपर्टीचं कौतुक करू नका, इथल्या घराचं कौतुक करू नका, इथं जे तुम्ही कमवलेलं आहे त्याचं कौतुक करू नका. कौतुक करायचंय ना, तर त्या घराचं करा. येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. हालेलुया. घराची बडाई करायची ना, तो म्हणतो, इथली नाही तिथली करतो मी, कारण मी बघून आलेलो आहे. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. हालेलुया. मी कोणत्याच गोष्टीच्या विरोधात नाही. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं, शिंदे सर बोलतात, सोनं 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 तिकडं रस्त्यावर टाकलंय ना, असं तसं. सोनं घालू नका असं माझं म्हणणं नाही आहे. सोन्यात मन घालू नका हे माझं म्हणणं आहे. हालेलुया.
सोनं घालणं चुकीचं नाहीये, दागिने घालणं चुकीचं नाहीये, घर बांधणं चुकीचं नाहीये, गाड्या घेणं चुकीचं नाहीये, पण त्याच्यातच जगणं चुकीचं आहे, त्याच्यासाठी जगणं चुकीचं आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं ना मी खूप चांगलं घर बांधलं, आपल्याला वाटतं देवाने दिलेला आशीर्वाद आहे, बिलकुल नाही. परमेश्वर म्हणतो प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा. जे देवाच्या भयात चालतात परमेश्वर त्यांना सगळ्या गोष्टी पुरवतो. लक्षात घ्या, जगामध्ये दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सर्व देऊ शकतात, एक देव आणि दुसरा आहे सैतान. येशू ख्रिस्ताला स्वतः सैतानाने सांगितलं माझ्या पाया पड, मी तुला काय देईल, या पृथ्वीवरचं सगळं वैभव. बोला काय देईल, सगळी पृथ्वी आणि पृथ्वीचं वैभव दाखवलं. कोणाला, सैतानाने, येशू ख्रिस्ताला. परीक्षा पाहिली ना येशू ख्रिस्ताची, आवाज पण गारटला का तुमचा, अरे बोला, बोलत जा. हालेलुया. येशू ख्रिस्ताची परीक्षा कितीदा पाहिली सैतानाने, कितीदा, तीनदा. येशू ख्रिस्ताविषयी काय तो म्हणतो माहिती का, त्याला वर उंचावर नेऊन उभं केलं आणि जगातलं काय दाखवलं, वैभव. आणि येशू ख्रिस्ताला काय म्हटलं सैतानाने, माझ्या काय पड, पाया पड, मी तुला काय देऊन टाकेल, जगातलं. मी तुम्हाला सांगतो देव पण आशीर्वादित करू शकतो आणि जगामध्ये सैतान पण आशीर्वादित करू शकतो. समजते तुम्हाला, तुम्हाला कोणी दिलंय हे तुम्ही ठरवा. हालेलुया. प्रत्येक बांधलेला बंगला देवाकडून राहत नाही, बऱ्याचदा तो सैतान पण देतो. 2 नंबर वाल्यांना देवाने नाही दिला, तो तुम्हाला सैतानाने गिफ्ट केलेला आहे. हालेलुया. चोऱ्या लबाड्या करून जे तुम्ही पैसे कमवले ना, अजिबात तो परमेश्वराकडून नाही आलेला आहे, लक्षात घ्या. तो त्या दुष्टाने दिलाय, कारण तुम्ही त्याच्या पाया पडलेले आहात. ज्यावेळेस तुम्ही पाप करतात, ज्यावेळेस तुम्ही चुकीच्या गोष्टी करतात, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला लुबाडतात, ज्यावेळेस दुसऱ्याला लुटतात, लक्षात घ्या तुम्ही त्या वेळेस सैतानाचे पाय पडलेले असतात आणि म्हणून तो तुम्हाला ते वैभव देत असतो. पण जर लक्षात घ्या, ज्यावेळेस परमेश्वर देतो ना, तुमच्या घराद्वारे देवच दिसेल, तुमच्या प्रॉपर्टीद्वारे देवच दिसेल, तुमच्या नोकरीद्वारे देवच दिसेल, तुमच्याकडे जे असेल ना त्याच्याद्वारे परमेश्वर दिसेल. हालेलुया. पण जर तुम्हाला जगातून पैसा भेटलेला असेल, सैतानाकडून भेटलेला असेल, पैशाच्या जोरावर तुम्ही घर बांधलेलं असेल ना, तर तुमच्या घराद्वारे पैसाच दिसणार आहे, लक्षात घ्या, देव नाही दिसणार. हालेलुया. या दिवसामध्ये ना बऱ्याचदा असं झालं, सांगावं वाटतं म्हणून सांगतोय. अनेक लोक मला भेटले, मला म्हटले सर नोकरी सोडली का. बघा बरं का काय बोलतात लोक, आम्ही असं ऐकलं तुम्ही काय सोडली, नोकरी सोडली. मला कळत नाही नेमकं लोक असा का विचार करतात. लोकांना असं वाटतं नोकरी करून सेवा करू शकत नाही. हा मनुष्य नक्की शाळेला दांड्या मारत असेल आणि इथं येऊन सेवा करतोय. तुम्ही नाही करू शकत ना, तर दुसऱ्याला नावं ठेवू नका. नीट लक्ष द्या. तुम्हाला नाही करता येत ना, तुम्हाला नाही जमत दुसऱ्याला नावं ठेवायचं, तुम्हाला काहीच अधिकार. ज्या दिवशी मी नोकरी सोडेल ना, सगळ्यात पहिला फोन त्यांनाच करणार आहे. हा, सगळ्यात जास्त क्युरियोसिटी त्यांना आहे. मी माणसाच्या सांगण्यावरून सोडणार नाही, जोपर्यंत देव स्पष्ट रीतीने मला सांगत नाही, एका क्षणात सोडून देईल. हालेलुया. आणि त्या दिवशी माझ्या स्टेटसला ठेवेल मी नोकरी सोडली असं, म्हणजे विचारायचं पण काम नाही. हालेलुया. हा, म्हणून बरेच लोकांना असा क्युरियोसिटी असते, म्हणतात सर तुम्ही नोकरी सोडली का, मग एवढं कसं काय करतात. अरे बाबा तुझ्याने नाही होत, मला तर करू दे. हा, एवढं कसं काय शक्य आहे, मग तुम्ही कसं काय नोकरी आणि कशी काय सेवा करतात. मी माझी झोप कमी केली, मी मला त्रास वाढवला, माझ्या शरीराला मी ती सवय लावली, मी आराम कमी केला, मी माझ्या सुट्ट्या नाही खात, मी माझा पैसा नाही खात, मी माझ्या परिवाराकडे जास्त लक्ष देत नाही, मी माझ्या व्यक्तिगत गोष्टी त्यागलेल्या आहेत. तुम्ही करून बघा. तुमच्याने जर होत नाही तर दुसऱ्याला नाव ठेवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मला माहितीये माझं घर मला इथं नाही बांधायचं, माझं घर मला तिथं बांधायचं. हालेलुया. जर मला माझं घर, अरे पेत्र वेडा नव्हता घर सोडणारा, पौल वेडा नव्हता घर सोडणारा, याकोब योहान वेडे नव्हते घर सोडणारे. तुम्हाला माहिती तो मोशे पागल नव्हता की फारोचा बंगला सोडून तो त्या ठिकाणी अरण्यामध्ये इस्रायल लोकांना घेऊन फिरला. त्याला माहिती होतं घर मला तिथं बांधायचं. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त का आला स्वर्ग सोडून, कारण त्याला माहिती होतं मला परत तिथंच जायचंय. आमेन. अरे दिल्याशिवाय परमेश्वर सुद्धा काही देत नाहीये. हालेलुया. ज्यांचं मन इथं जगात लागलेलं आहे ना, मिळवण्यासाठी, कमवण्यासाठी, बांधण्यासाठी, तुम्ही स्वर्गात काहीच बांधू शकत नाही. लक्षात घ्या. परमेश्वर तुमचं घर तेव्हाच बांधेल जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यासाठी काहीतरी बांधाल. हालेलुया. अरे काहीतरी करा प्रभूसाठी, ती मजुरी गोळा होईल त्या ठिकाणी, परमेश्वर तुमच्यासाठी घर बांधेल. येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. कुठला कुठला अभिमान आहे त्याला, जगातला का वरचा, स्वर्गातला. हालेलुया. हालेलुया. बोला येशू मसीह. येशू ख्रिस्ताला
प्रभुभोज घ्यायचा होता, शेवटचं वलांडणाचं जेवण करायचं होतं. येशू ख्रिस्ताने काय सांगितलं शिष्याला? एका गावात जा, त्या गावात एक व्यक्ती पाणी घेऊन जाताना दिसेल, त्याच्या मागं मागं जा. त्याच्या घरात गेल्यावर एक माडी असेल, ती माडी सजवलेली असेल, आणि त्याला सांग प्रभूला याची गरज आहे. हालेलुया. बघा, नीट लक्ष द्या. देवाला माहिती होतं याला प्रभुभोज घ्यायचा आहे, देवाला माहिती होतं याला वलांडणाचं जेवण करायचंय. सजवलेली माडी कोणी दिली? देवाने. हालेलुया. शिष्याने नाही सजवली, येशू ख्रिस्ताने श्रम नाही घेतले, सगळे श्रम त्या घरमालकाने केलेले होते. सजून रेडी होती. कोणासाठी? येशू ख्रिस्तासाठी. विश्वास ठेवा, तो तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करेल. आमेन. लोक बोलतात विश्वासाच्या गोष्टी, केल्या नाही जात. लोकांना वाटतं मोठमोठ्या गोष्टी ऐकायला. वचनं पण तुम्ही चांगली चांगली ऐकतात, वचनं पण मोठमोठी ऐकतात. अरे वचनं ऐकून काही नाही होत, विश्वास ठेवा, त्या विश्वासाने चाला. 12 प्रेषितांपैकी एकच व्यक्ती पाण्यावरून चालला. कोण होता तो? पेत्र. का? 11 जणांनी नाही पाहिलं का येशू ख्रिस्ताला पाण्यावरून चालताना? त्यांनी पाहिलं, पण चालला कोण? बोला, चालला कोण? सगळ्यांना नाही शक्य. नीट लक्ष द्या. जक्क एकच होता ज्याने अर्धी प्रॉपर्टी देऊन टाकली. जक्क एकच होता, 2 नंबर कमवलेला चौपट परत केला, असा जक्क एकच होता. हालेलुया. असा जक्क प्रत्येक घरामध्ये राहत नाही, लक्षात घ्या. ऐकणं सोपं आहे जक्कयाच्या बाबतीमध्ये, वागून दाखवा तसं. ऐकणं सोपं आहे पौलाच्या बाबतीमध्ये, जगून दाखवा तसं. ऐकणं सोपं आहे पेत्राच्या बाबतीमध्ये, चालून दाखवा पाण्यावर. मोशे सारखं व्हायला प्रत्येकाला वाटतं, एलिया सारखं व्हायला प्रत्येकाला वाटतं. अरे मी म्हणतो ते जे जगले ना, ते जगण्याची तयारी ठेवा, परमेश्वर तुमच्याद्वारे पण काम करेल. हालेलुया. पण आपल्याला जग पाहिजे, जगातल्या गोष्टी पाहिजे. घर इथं पाहिजे आपल्याला, प्रॉपर्टी इथं पाहिजे आपल्याला. अरे बघा या लोकांकडे, यांनी लक्ष तिथं लावलं. आमेन. आमेन. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम. माझा परमेश्वर पृथ्वीवर काहीच तुमच्यासाठी बांधणार नाही, तो कुठं बांधेल? स्पष्ट म्हटलेलं आहे बायबल मध्ये. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. ब्रदर पुढे वाचा ते वचन. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते. नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो. हालेलुया. कुठं? अरे बोला, कुठं? समजलं तुम्हाला? जागा कुठं तयार होणार आहे? घर कुठं बांधलं जाणार आहे आपल्यासाठी? स्वर्गात. येशू ख्रिस्त म्हणतो मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. नीट लक्ष द्या प्रियांनो. परमेश्वर इथं नाही घर बांधत, परमेश्वर आपलं घर तिथं बांधतो. हालेलुया. देव पृथ्वीवर तुमच्यासाठी काहीच बांधू नाही शकत. का? जर इथं बांधल तर तुम्ही इथंच राहाल ना. देवाची इच्छा आहे जिथं तुम्ही सर्व काळ राहणार आहे ना, तिथं तो तुमच्यासाठी बांधेल. हालेलुया. जिथं अधिक वेळ तुम्हाला त्याच्यासोबत राहायचं, तिथं तो तुमच्यासाठी घर बांधेल. आमेन. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय? तुमचा मुलगा शिक्षणासाठी बाहेर गावी गेला आणि त्याला तुम्ही तिथंच घर बांधून दिलं तर तो येईल का परत? नाही, कारण तुम्ही त्याला घर कुठं बांधून दिलं? तिथंच बांधून दिलं. तुम्हाला माहितीये घर आपण कुठं बांधतो? आपल्या गावाला. बोला, कुठे बांधतो? आपल्या गावाला. की जेणेकरून सगळे जे आपले आहेत ना घरातले, त्यांनी परत कुठं जमावं एकत्र? नाताळ असला की कुठे यावं? गावाला. हालेलुया. काहीतरी कार्यक्रम असला तर कुठे यावं? गावाला. लग्न असलं तर कुठे यावं? भले तुम्ही नोकरी मुंबईला करत असाल, हो, लग्न असेल तेव्हा कुठे येतात? गावाला. कोणी मेलं तर त्याला कुठं आणतात? गावाला. हालेलुया. तुम्ही बाहेर शिकतायत, तुम्ही बाहेर नोकरी करतायत, तुम्ही बाहेर काही पैसा कमवतायत, लक्षात घ्या आपण सुद्धा काही काळासाठी इथं आलेलो आहोत देवापासून. आमेन. आपण इथं आलो, आपल्याला परत आपल्या गावाला जायचंय. आमेन. जिथं माझ्या पित्याने माझ्यासाठी घर बांधून ठेवलंय. हालेलुया. जिथं त्याची इच्छा आहे मी त्याच्यासोबत राहावं. येशू ख्रिस्त म्हणतो मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करायला. आमेन. कुठं घर बांधायचंय आपल्याला? स्वर्गात. हालेलुया. सर्वात उत्तम घर, सर्व काळ टिकणारं घर. त्या घरामध्ये नुसत्या चांगल्या वस्तू नाही राहणार, त्या घरामध्ये शांती राहील, त्या घरामध्ये आनंद राहील, त्या घरामध्ये सुख राहील, त्या घरामध्ये जीवन राहील. आमेन. त्या घरामध्ये सुरक्षा राहील. हालेलुया. तसं घर जगात कुठंच बांधता येणार नाही. तुम्ही कितीही विश्वासू राहा, तुमच्या घरामध्ये तुम्ही आजारी पडणार नाही याची गॅरंटी आहे का? आहे का? तुम्ही मरणार नाही याची गॅरंटी आहे का? नाही. प्रत्येक व्यक्ती मरावंच लागेल, मेल्याशिवाय काय दिसणार नाही. पण स्वर्गातल्या घरामध्ये मी गॅरंटीने सांगतो, कारण बायबल सांगतं तिथं मरण, तिथं रडणं नाही. हालेलुया. तिथं दुःख नाही. लक्षात, ही गॅरंटेड आहे बायबल मध्ये दिलेली त्या घराविषयी. ह्या घराविषयी गॅरंटी कुठंच नाही. इथं दुःख आहे, इथं त्रास आहे, इथं मरण आहे,
इथं सगळ्या गोष्टी आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत, पण त्या घरामध्ये गॅरंटेड दिलेलं आहे की तिथं अश्रू नाहीये, तिथं मरण नाहीये. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. आणि देव इथं नाही बांधत, देव तिथं बांधतो. देवाला आपलं घर स्वर्गात बांधू द्या. हालेलुया. प्रौढी मिरवायची तर स्वर्गातल्या घरातली मिरवा. जर तुम्हाला अभिमान बाळगायचा तर स्वर्गातल्या घरातला बाळगा. येशू म्हणतो मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करायला. पुढे वाचा ब्रदर. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येईन तुम्हाला आपल्या जवळ घेईन. पुढे वाचा. ह्यासाठी की जिथे मी आहे तेथे तुम्हीही असावं. हालेलुया. कोणत्या घरात तुम्ही असावं? जिथं मी आहे. येशू म्हणतो जिथं कोण आहे? मी आहे. तो येशू कुठे आहे आता? स्वर्गात. आणि येशू काय म्हणतो? जिथं मी आहे तिथं कोण असावं? तुम्ही असावं. कोणत्या घराविषयी? पृथ्वीतल्या का स्वर्गातल्या? आपलं उलट आहे. आपण येशूला म्हणतो आमच्या घरात ये. काय म्हणतो आपण? काय सोडून ये? स्वर्ग. तो म्हणतो मी तुम्हाला घेऊन जायच्या मागे, तुम्ही त्याला घेऊन यायच्या मागे आहेत. हालेलुया. नीट लक्ष द्या. माणसाचं सगळं उलट गणित आहे. घराचं उद्घाटन केलं का गाणं म्हणत जातो. कोणतं गाणं म्हणतो आपण ते? उसके फाटको में प्रवेश करूंगा. कोणते फाटक? घरातले? कोणत्या फाटकांबद्दल हे गाणं आहे? घर उघडतो, कुलूप बिलूप आणि रिबिम का उसके फाटको में प्रवेश करूंगा. धन्यवाद. अरे कोणत्या फाटकांविषयी गाणं आहे? आणि तुम्ही कोणते फाटक उघडून राहिले? कोणते दरवाजे उघडताय तुम्ही घराचे? हे फाटकं नाही. तुम्ही बायबल वाचा, तुम्ही स्तोत्र संहिता वाचा, भजन संहिता वाचा, तुम्हाला कळतील ते कोणते फाटक आहेत. हालेलुया. आणि तोडवर उसके फाटकों में प्रवेश करूंगा धन्यवाद के साथ, उसके आंगनों में स्तुति करूंगा. हालेलुया. हालेलुया. कळतं का मी काय सांगतोय ते? आपलं म्हणणं येशू तू आमच्या घरी येऊन राहा, तिथं बिथं नको बोलू आम्हाला. हालेलुया. आम्ही एवढा खर्च करून ठेवलाय ना, तू एक काम कर, तू ते सोड नाही दे. हा, म्हणून घराचं उद्घाटन करतो आपण, घरभरणी करतो आणि घराचं समर्पण करतो आणि म्हणतो पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात देवाच्या हाती समर्पित केलं. बरोबर आहे. येशू तू या घरामध्ये ये आणि आमच्यामध्ये राहा. वा रे वा. स्वर्गापेक्षा चांगलं घर बांधलं का तुम्ही? अरे बोला बोला. बायबल म्हणतं मी हाताने बांधलेल्या घरात राहत. तुमचं शरीर माझं काय? तुमचं शरीर माझं काय? जर त्याला राहायचीच इच्छा आहे ना, तर तो तुमच्या घरात नाही, तुमच्यामध्ये राहू इच्छितो. हालेलुया. जर त्याला ठेवायचंच आहे ना तुम्हाला, तर तो तुमच्या घरात नाही राहणार. तो कुठं राहील? तुमच्या मध्ये. हालेलुया. तुमचं शरीर त्याचं काय? त्याच्या आत्म्याचं मंदिर. जागा द्यायची इथं द्या. हालेलुया. घरात नका देऊ त्याला जागा. लक्षात घ्या, त्याला तुमच्यामध्ये जागा पाहिजे. आमेन. जेव्हा तुमच्यामध्ये जागा भेटेल ना, तेव्हा तो तुमच्या घरात असेल. हालेलुया. तो निर्जीव वस्तूंमध्ये वास करत नाही, तो निर्जीव वस्तूंमध्ये राहत नाही. घरामध्ये येशूचा फोटो लावा किंवा क्रॉस लावा किंवा काहीही लावा, काही फरक पडणार नाही. तो जिवंतांमध्ये वास करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जर प्रभूला तुम्हाला स्थान द्यायचंय ना, तर तुमच्यामध्ये द्यावं लागेल, तर तो तुमच्या घरात राहील. हालेलुया. समजतंय का? बळजबरी करू नका त्याला स्वर्ग सोडायसाठी. मी इकडं असं आमच्या घरामध्ये बिलकुल नाही. तो म्हणतो तुम्ही या, मी जातोय तुमच्यासाठी घर बांधायला. हालेलुया. वाट पाहायला पाहिजे आपण, नाही का? प्रभू तू कधी येशील, प्रभू तू कधी येशील. काही लोक मनात प्रार्थना करत असतील, अजून थांबून जा थोडं. आत्ताच गाडी घेतली, आत्ताच घर बांधलं, प्रभू थांब थोडं, राहू दे याच्यात, नाही का? आत्ताच नवीन मोबाईल घेतलाय, अजून EMI पण पूर्ण भरलेले, आत्ताच नोकरी लागली, आत्ताच कुठं पैसा कमवायला लागलो, आत्ताच कुठं तर काहीतरी भेटायला लागलं. काय मला सांगा ना तुम्ही प्रियांनो, ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना की माझं घर तिथं आहे, तुमचं सगळं मन तिथं लागेल. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या. जे लेकरं बाहेरगावी शिक्षण घेतात त्यांना ओढ कुठली लागते? घराची. कधी घरी जाईल लागते का नाही? जे हॉस्टेलमध्ये असतात त्यांना ओढ कुठली लागते? घराची. कधी घरी जाईल. तुम्हाला माहिती, ज्यावेळेस तुम्हाला स्वर्गातलं घर कळेल ना की परमेश्वराने माझ्यासाठी किती सुंदर बांधलेलं आहे, मी तुम्हाला 100% सांगतो, तुम्हाला असं वाटेल मी हॉस्टेलमध्ये राहतोय. कुठं राहतोय? हॉस्टेलमध्ये. हा, तुम्हाला कळून जाईल माझा बाप तिथे आहे. हालेलुया. माझं सगळ्यात चांगलं घर तिथे आहे. मी कुठं राहतोय? हॉस्टेलमध्ये. बोला कुठं राहतोय? हॉस्टेलमध्ये. पौलाला तेच वाटत होतं, मी कुठं राहतो?
हॉस्टेलमध्ये. तो म्हणतो मी कधी या देहातून निघून प्रभू येशू जवळ जाईल याची मला त्या ठिकाणी उत्सुकता आहे. आमेन. पण मी तुमच्यासाठी या देहामध्ये आहे. हालेलुया. की तुम्हाला सुवार्ता सांगावी, तुम्हाला वचन सांगावं, तुम्हाला शिकवावं, म्हणून मी या देहामध्ये आहे. नाही तर मला उत्कंठा आहे की या देहातून निघून मी कुठं जावं? ख्रिस्ताकडे. हालेलुया. समजतं मी काय सांगतो? तिथली उत्कंठा ठेवा, कारण आपलं घर तिथं आहे. आमेन. सगळ्यात उत्तम ठिकाण परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी. येशू ख्रिस्त मग तुम्ही जातो तुमच्यासाठी जागा तयार करायला आणि केल्यावर परत येईल तुम्हाला घेऊन जायला. आमेन. पण तुम्हाला माहिती वचनामध्ये लिहिलेलं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो ज्या वेळेस मनुष्याचा पुत्र येईल त्यावेळेस त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल का? आहे ना वचन? काय म्हणतो तो? ज्या वेळेस मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर काय आढळेल का? विश्वास आढळेल का? याचा अर्थ काय होतो माहिती तुम्हाला? सगळे लोक आपापल्याच गोष्टीमध्ये गुंगून जातील. कोणीच वर बघणार नाही. खूप वेळ झाला, खूप दिवस झाले येशू येऊन येणारे 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 आम्ही ऐकतोय ना, जो तो आता ज्याच्या त्याच्याच याच्यामध्ये लागून जाईल. प्रियांनो नीट लक्ष द्या, हे वचन आहे पूर्ण होईल. म्हणून बायबल म्हणतं बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत. निवडून निवडून घेईल परमेश्वर. एका जात्यावर 2 बहिणी दळत बसलेल्या असतील, बायबल काय सांगतं? दोघींना उचलेल का? मग कोण? एक उचलली जाईल, एका बाजीवर 2 जण झोपलेले असतील, एक उचलला जाईल आणि एक बोला एक ठेवला जाईल. शेतामध्ये 2 जण असतील, एक उचलला जाईल, एक ठेवला जाईल. हालेलुया. मोटरसायकलवर 2 जण चालले असतील, ड्रायव्हर उचलला जाईल आणि मागचा चालले नवापूरच्या बाजाराला, ड्रायव्हर गेला आणि मग तुम्ही. शेवटचा काळ आहे. हालेलुया. जर तुमचा नवरा धार्मिक असेल ना तर त्याच्या मागे बसू नका. कधी ऍक्सिडेंट होण्याची खात्री नाही. खरंच सांगतो मी. बहिणींनो नीट लक्ष द्या. तुमचा नवरा जर धार्मिक असेल, देवाचं भय बाळगणारा असेल, चुकून त्याच्या मागे बसायचं, तो कधी ठोकून दिली याची गॅरंटी. त्याला घेऊन गेल प्रभू आणि तुम्ही राहाल तशाच बसून. हालेलुया. 4 व्हीलर मध्ये पण बसायचं नाही. हे कोण सांगतं? येशू ख्रिस्त सांगून येणार आहे का? येईल का सांगून? मग कधी पण येऊ शकतो ना. कधी पण विमानाने जाल, पायलटला विचारून घ्यायचं तू विश्वास होय का भाऊ? असशील तर मी बसणार नाही. का? तो जाईल, तुम्ही राहाल तिथंच. तो अर्ध्यातच विमान सोडून निघून जाईल आणि मग हसू येतंय तुम्हाला, पण एक दिवस येईल तसा. हालेलुया. रेल्वेच्या ड्रायव्हरला पण विचारायचं याच्या पुढं, तू चर्चला जातो का? का नाही? तुझं चांगला धार्मिक असेल आणि मध्ये जशी येऊन गेला मग देशील टोकून कुठेतरी आम्हाला, आम्ही जाऊ, तू जाशील वर आणि आम्ही. कळतंय का मी काय सांगतोय? कठीण आहे. हालेलुया. मग मला सांगा, विश्वासात एकटं असलं पाहिजे का दोघं? बोला, एक का 2? हालेलुया. नीट लक्ष द्या प्रियांनो, फार महत्वाचं आहे. स्वतःला तयार करा, कारण येशू म्हणतो जागा तयार झाली का मी तुम्हाला घ्यायला आलो. आमेन. ज्यांची ज्यांची जागा प्रभू येशू ख्रिस्त तयार करत आहे, एकदा जर जागेचं काम फायनल झालं, घराचं काम फायनल झालं, देवाने जर घर बांधलं, लगेच प्रभू येशू ख्रिस्त येईल घेऊन जाण्यासाठी. आमेन. हालेलुया. हे शेवटचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये परमेश्वर वाट पाहणार नाही, लक्षात घ्या. प्रियांनो, स्वतःला तयार करा, स्वतःला घडवा. आपलं मन ह्या जगी गोष्टींकडे लावू नका, नाही तर 100% इथंच राहाल. आपलं मन त्या स्वर्गीय घराकडे लावा. हालेलुया. ज्या घराकडे येशूने मन लावलं, अब्राहमाने मन लावलं, मोशेने मन लावलं, पेत्राने, याकोब, योहान, सगळ्यांनी मन लावलं. तुम्ही बायबलमध्ये मला दाखवा कोणी स्वतःच्या घराची प्रौढी मिरवली. प्रियांनो, कोणीच नाही. त्यांना माहित होतं आमचं घर इथं नाही, आमचं घर तिथं आहे. हालेलुया. हालेलुया. इथं जे देव देतोय देवाला धन्यवाद. चांगलं घर देतोय धन्यवाद, गाडी देतोय धन्यवाद, नोकरी देतोय धन्यवाद, पण मन इथं लावू नका. आमेन. याची बढाई नाही मारायची, याची बढाई मारायची नाही. जेव्हा मी श्रीमंत माणसाला पाहतो ना, मला त्याची कीव येते. काय येते? मला काय येते? कीव येते. का बरोबर? जेव्हा खूप श्रीमंत व्यक्ती मला दिसला ना, त्याची मला काय येते? कीव. का बरोबर? कारण बायबल मध्ये लिहिलंय
याचं स्वर्गात जाणं काय कठीण. मग किंवा नको यायला. अरे बोला ना, आपल्याला बरं वाटतं हा किती श्रीमंत. अरे सगळ्यात दरिद्री तोच आहे. कारण बायबल काय म्हणते, सगळ्यात कठीण कोणाचं जायचं, गरीबाचं का श्रीमंताचं, श्रीमंताचं. मग मला सांगा, त्यांना बघून किंवा नको यायला का. अरे बोला, सगळ्यांना काय व्हायचंय, गरीब का श्रीमंत. हा श्रीमंत, पैसा पाहिजे आम्हाला. दावीद काय प्रार्थना करतो माहिती तुम्हाला, दावीद काय प्रार्थना करतो, लक्ष द्या. मला गरीब पण ठेवू नको की मी चोरी करेल, आणि मला इतकं पण देऊ नको मी तुला विसरेल. हालेलुया. जेवढी माझी गरज आहे ना देवा तेवढी पूर्ण कर. आमेन. जेवढी घर मला लागते तेवढं दे. गाडीची गरज आहे दे, शेतीची गरज आहे दे, नोकरीची गरज आहे ते, जे लागतंय प्रभू तेवढं मला दे. जास्त पण देऊ की मी तुला विसरेल. हालेलुया. श्रीमंत होण्यासाठी जगू नका. मी तुम्हाला सांगतो, जे लोक श्रीमंत व्हायच्या मागे लागलेत ना, त्यांनी स्वतः स्वर्गाची दारं स्वतःसाठी बंद करून घेतली. का? कारण कोणत्याही मार्गाने आम्हाला काय व्हायचंय, फक्त श्रीमंत. कसंही असो, दुसऱ्याला लुबाडून असो, 2 नंबरने असो, कसंही असो, आम्हाला काय व्हायचंय, श्रीमंत. नीट लक्ष द्या. श्रीमंत होणं चुकीचं नाहीये, पण त्याच्या माग लागणं चुकीचं आहे. देव त्याच्या लेकरांना कधीच भिकारी ठेवत नाही, कधीच भिकारी ठेवत नाही. सगळ्या गरजा परमेश्वर पूर्ण करतो. आमेन. प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा. देव म्हणतो बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देईन. आमेन. हालेलुया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं, अशी माझी इच्छा. एक वचन वाचा ब्रदर. काढू बरं आपण लूका सुवर्तमान याचा 6वा अध्याय काढा बरं. जास्त वेळ घेणार नाही, आता 5-10 मिनिटात संपवू आपण लगेच. लूका सुवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 20 पासून वाचा बरं पुढे. तेव्हा त्याने, आता नीट लक्ष द्या, ह्या वचनाकडे कान देऊ नका. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, अहो दीनांनो, अहो दीनांनो, तुम्ही धन्य, तुम्ही धन्य. हालेलुया. अहो काय म्हटलंय, दीनांनो तुम्ही धन्य. मग दीन काय असतात बरं, कोण सांगेल. दीन म्हणजे काय ब्रदर. दीन नम्र ना, नम्र, बरोबर. एक वचन वाचावर, मत्ती सुवर्तमान 5वा अध्याय काढावर. डोंगरावरचं प्रवचन, डोंगरावरचं प्रवचन, त्याच्यातलं पहिलंच काय बरं वाचा. तिसरं वचन, तिसरं वचन. जे आत्म्याचे दीन, जे आत्म्याने दीन. हालेलुया. तुम्हाला माहिती, एखादा व्यक्ती खूप श्रीमंत असला पण आत्म्याने दीन असला ना, देवासाठी तो धन्य आहे. आमेन. समजतं का. श्रीमंत असणं चुकीचं नाहीये, गर्विष्ठ असणं चुकीचं आहे. हालेलुया. प्रॉब्लेम हा आहे, ज्याच्याकडे पैसा येतो ना, पैसा गर्व पण घेऊन येतो. काय घेऊन येतो, गर्व. म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं की श्रीमंतासाठी कठीण आहे. हालेलुया. पैसा असणं चुकीचं नाहीये, घर चांगलं असणं चुकीचं नाही, पण त्याच्यासोबत जो गर्व येतो ना, तो नको. म्हणून बायबल म्हणतो जो आत्म्याने दिन ते धन्य. कारण पुढे काय म्हणलंय, जे आत्म्याने दिन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे. हालेलुया. कितीही असू द्या तुमच्याकडे सर्व जगातली मालमत्ता, पण आत्म्याने कसं व्हायचंय आपल्याला, दीन. बोला कसं व्हायचंय, दीन. अजिबात मीपणा येऊ द्यायचा, अजिबात गर्व येऊ द्यायचा नाही. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतो. हालेलुया. जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचेच आहे. आमेन. जगात कितीही काही मला मिळू द्या प्रियांनो, पण माझा आत्मा नेहमी दीन असला पाहिजे, नम्र असला पाहिजे, हंबल असला पाहिजे. हालेलुया. आणि बायबल म्हणतं स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे, त्यांनाच स्वर्गाच्या राज्यातलं वतन मिळेल. आता परत लूका सुवर्तमान जे आपण वाचलं होतं 6:20 पासून पुढे वाचा. लूक 6:20. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, अहो दीनांनो, अहो दीनांनो, तुम्ही धन्य, तुम्ही धन्य, कारण देवाचे राज्य तुमचे आहे. देवाचे राज्य तुमचे आहे. पुढे, अहो जे तुम्ही आता भुकेले आहात, अहो जे तुम्ही आता भुकेले आहात, ते तुम्ही धन्य, ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल. कारण तुम्ही तृप्त व्हाल. हालेलुया. बायबल काय म्हणतं, जे भुकेले आहेत ते धन्य, कारण ते काय होतील, म्हणजे तृप्त आहेत ते, जे ऑलरेडी तृप्त झालेत आता ते. कारण भुकेल्यांना धन्य म्हटलं गेलंय ना. मग आता जे तृप्त झालेत त्यांचं काय, तिथं म्हटलंय एक वचन आहे बघा, वाचा. तृप्तांबद्दल पण म्हटलेलं आहे, वाचा. तिथं पुढंच आहे बघा कुठेतरी.
अहो तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य. नाही 25. अहो जे तुम्ही आता तृप्त झाला आहात. अहो जे तुम्ही आता तृप्त झाला आहात. तुमची केवढी दुर्दशा होणार. त्या तुमची केवढी दुर्दशा होणार. तृप्त झालेले जे आहेत ना आत्मे, नीट लक्ष द्या. घर बांधलं मी काय झालो तृप्त. गाडी घेतली मी काय झालो. पैसा कमवला मी काय झालो तृप्त. जे तृप्त झालेत ना, बायबल म्हणतो तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही जगातच तृप्त झाले. तुम्ही कुठे तृप्त झाले. जगात. इथं जगात तृप्त होऊ नका. तृप्ती फक्त कुठे भेटेल. स्वर्गामध्ये. आमेन. जर तुम्ही जगातल्या गोष्टींमध्ये तृप्त होत असाल ना, स्वर्गीय गोष्टी प्राप्त करू शकत नाही. म्हणून बायबल स्पष्ट म्हणतं जे तुम्ही आता तृप्त झालेले आहात. 25. अहो जे तुम्ही आता तृप्त झाला आहात. जे तुम्ही आता तृप्त झाले आहात. त्या तुमची केवढी दुर्दशा होणार. त्या तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्हाला भूक लागेल. कारण तुम्हाला भूक लागेल. हालेलुया. श्रीमंत मनुष्याला काय लागली. तहान. लाजर कुठं होता. अब्राहमाच्या उराशी. आणि श्रीमंत मनुष्य कुठं होता. नरकामध्ये. काय भोगत होता. यातना. मला एक सांगा, जिवंत होता त्याला कधी तहान लागली. भूक लागली. कधी झळ लागली. कधी त्रास झाला. जिवंत होता तोपर्यंत बायबल म्हणतं रोज 5 पक्वान्न खात होता. ख्याली खुशाली घेत होता ना. सुखाने राहत होता. टेबलावर बसून खात होता. पाहिजे ते त्याला भेटत होतं. तृप्त होता. श्रीमंत मनुष्य काय होता. तृप्त होता. आणि लाजर भुकेला होता. त्याच्या मेजावरून जे पडेल ते खाऊन तरी मी पोट भरावं ही भूक घेऊन होता. हालेलुया. नीट लक्ष द्या. भूक ठेवा. वचनाची भूक ठेवा. आत्म्याची भूक ठेवा. प्रार्थनेची भूक ठेवा. लाजर जो होता ना, त्या तृप्त मनुष्याच्या ताटावरून जे खाली पडेल ना ते खाऊन पोट भरत होता. आणि हा श्रीमंत मनुष्य तृप्त झालेला होता तरी कुठे गेला. नरकात. बोला कुठे गेला. आज ख्रिस्ती जुने लोक जे आहेत ना, वचन ऐकून ऐकून इतके तृप्त झालेले आहेत. आम्हाला सगळं माहिती आहे. आम्हाला सगळं माहिती आहे. नवीन विश्वासणारे लोक ना चुरा खाऊन खाऊन स्वर्गात जातील. काय खाऊन. चुरा. त्यांना आपल्यासारख्या मीटिंग नाही भेटत. छळ सताव चाललेला आहे बऱ्याच ठिकाणी. विरोध चाललेला आहे बऱ्याच ठिकाणी. अशा मोठ्या मोठ्या सभा नाही होऊ शकत. वचनाचा प्रचार अशा रीतीने नाही होऊ शकत. चर्च फोडले जात आहेत. लोकांना मारलं जातंय. बायबल जाळले जात आहेत. जा त्या भागामध्ये जाऊन बघा. त्या लोकांना तृप्त अन्न नाही भेटत. पोटभर खायला नाही भेटत. चुरा जरी भेटला ना खाऊन पोट भरतात. पण जातील कुठं. आणि जे तृप्त होऊन बसलेले आहेत ना, जे जन्मता ख्रिस्ती, ज्यांनी आतापर्यंत चांगल्या चांगल्या मीटिंग केल्या, मोठमोठे कन्व्हेन्शन केले, तुम्हाला माहिती हे तृप्त झालेले लोक आहेत. बायबल म्हणतो तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुमची भूक मरून गेलेली. आता काय मरून गेलेली आहे. नीतिसूत्रामध्ये वचन आहे, धालेल्या जीवाला मधाचा वीट येतो, पण जो भुकेला असतो ना त्याला कडू अन्न सुद्धा गोड लागतं. हालेलुया. जर तुम्ही पोट भरलेलं असेल ना, तुम्हाला नीट लक्ष द्या. मी नागपूरला गेलो होतो. कुठं नागपूरला. तिथं एक कॅम्प होता. मला बोलवलं होतं. आम्ही गेलो होतो. मी उपवासात होतो. माझा उपवास होता त्या दिवशी. संध्याकाळी जेवणाची वेळ आली. जेवायला बसलो आम्ही. माझ्यासोबत एक पास्टर पण बसलेले होते. समोरासमोर बसलो होतो आम्ही. आता मी सकाळपासून उपाशी होतो. त्यांनी जेवण वाढलं मस्त टेबलावर वगैरे आम्हाला खायला दिलं. 4-5 पक्वान्न होते. मी सुरू पडलो कारण मला सकाळपासून मी उपाशी होतो ना. मी खात होतो मस्त. मला चांगलं लागत होतं. समोर जे पास्टर बसले होते ना, मला ते म्हणे, ब्रदर मीठ जास्त आहे म्हणे. काय बोलले. मीठ जास्त आहे. मी त्यांना म्हटलं मीठ बरोबर आहे, तुम्हाला भूक नाही आहे. मी त्यांना काय म्हटलं, मीठ बरोबर आहे, तुम्हाला भूक नाही आहे. ज्याला भूक नसते ना तो अशा काड्या करतो. हालेलुया. मीठ कमी झालं आणि मीठ जास्त. ज्याला भूक लागलेली ना त्याला द्या. त्याला मीठ बीठ काहीच लागत नाही. त्याला फक्त पोटात पाहिजे. हालेलुया. समजते का मी काय सांगतोय. ज्यांना खूप वचनं भेटतात ना ते चांगल्या चांगल्यांचे दोष काढतात. हा काय शिकवेल आम्हाला सगळं माहिती. याला काय कळतं. अरे तुम्हाला माहिती का परमेश्वर तुमचा न्याय करेल. कारण बायबल स्पष्ट म्हणतं जे तुम्ही तृप्त झालेले आहात ना ते तुमची केवढी दुर्दशा होणार. वचनाची नेहमी भूक ठेवा. बोला काय ठेवा. भूक. चुरा पडत होता आणि लाजर खात होता. गेला कुठं. बोला गेला कुठं. आणि ज्यांना रात्रंदिवस चांगलं खायला भेटत होतं तो श्रीमंत मनुष्य गेला कुठं. नरकामध्ये यातना भोगत होता. आणि भूक तहान केव्हा लागली त्याला. कुठे गेल्यानंतर. नरकात गेल्यानंतर. आणि तृप्त कोण होता त्यावेळेस. लाजर. कुठं. स्वर्गात सुख लोकांमध्ये. हालेलुया.
नीट लक्ष द्या. आता जर वचनाची भूक नसेल ना, एक दिवस येईल की तुम्हाला भूक लागेल पण तुम्हाला भेटणार, तहान लागेल पण भेटणार नाही. आत्ताच भूक ठेवा. हालेलुया. कारण बायबल म्हणतं जे तुम्ही तृप्त झालेले आहात ना, तुमची केवढी दुर्दशा होणार. देवाच्या वचनाची भूक ठेवा, प्रार्थनेची भूक ठेवा, देवाच्या उपस्थितीची भूक ठेवा. हालेलुया. प्रियांनो, आम्ही सेवा करतो अशा भागामध्ये म्हणून सांगतोय. अशा मीटिंग लोकांना भेटत नाही, अशी आराधना लोकांना भेटत नाही, वचन ऐकायला मोकळीकतेने लोकांना भेटत नाही. भीती असते कोणीतरी येऊन जाईल, भीती असते कोणीतरी विरोध करेल, भीती असते की पोलीस गाडी येते का काय, भीती असते कोणीतरी काठ्या घेऊन येतं का काय, भीती असते आमचा विरोध होईल का काय. तरी त्या ठिकाणी ते लोक भूक घेऊन येतात की आम्हाला काहीतरी भेटेल. हालेलुया. चायना सारख्या देशामध्ये बायबल हातामध्ये घेऊन जाऊ शकत नाही, फिरू शकत नाही, तरी सुद्धा ते लोक जे आहेत ना, लपून लपून परमेश्वराचं वचन ऐकतात की आम्हाला भेटेल. बायबल एकमेकांना एक एक पान फाडून त्या ठिकाणी देतात. तू वाच, आज तू वाच, उद्या मी वाचेल. आणि इथं आमच्या घरी बायबल धूळ पडलेलं, खात पडलेलं असतं तरी सुद्धा आम्ही हात लावत. बायबल म्हणतं एक दिवस येईल वचनाचा दुष्काळ पडेल. बोला, कसला दुष्काळ पडेल? किंमत त्या दिवशी कळेल ज्या दिवशी वचनाचा दुष्काळ पडेल. आज आपण पोटभर भाकरी खातोय, बरोबर आहे ना? भाकरीची खरी किंमत कधी कळते? जेव्हा काय पडतो? दुष्काळ. बोला, पाण्याची खरी किंमत कधी कळते? जेव्हा काय पडतो? दुष्काळ. तशी वचनाची खरी किंमत केव्हा कळेल आपल्याला? जेव्हा वचनाचा काय पडेल? वचन ऐकता येणार, वचन कोणी सांगणार, बायबल घेता येणार, बायबल वाचता येणार नाही, त्यावेळेस तुम्हाला कळेल किंमत. तो दिवस येऊ देऊ नका. आज जर देवाने दिलंय ना, रोज भूक ठेवा. हालेलुया. रोज वचनाची भूक ठेवा. तुम्हाला माहिती, प्रभूची सेवा करायला मला ह्यासाठी नाही आवडत की मला स्टेज भेटतो, मला ह्यासाठी आवडतं की प्रभू माझ्याशी बोलतो. आमेन. परमेश्वर वचनाद्वारे माझ्याशी बोलतो. वचन माझ्याशी पहिल्यांदा वचन बोलतं. हालेलुया. तो मान्ना पहिले मी खातो, ती भाकर पहिले मी खातो, तो स्वर्गातली भाकर पहिले मला मिळते आणि म्हणून मी तृप्त आहे या जीवनामध्ये. हालेलुया. भूक नाही लागत, त्रास नाही होत, थकवा नाही जाणवत. का? अरे जो व्यक्ती रोज वचन खातोय त्याला काय भूक लागेल मला सांग. जो व्यक्ती रोज वचन खातोय तो कसा अशक्त राहील? हालेलुया. अरे तुम्ही नेहमी ताजेतवाने राहाल का? कारण वचनासारखी दुसरी भाकरच नाहीये. हालेलुया. मनुष्य केवळ भाकरीने नाही, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आमेन. मग वचनाची सेवा करणारा कसा मरेल? वचनाची सेवा करणारा व्यक्ती कसा अशक्त राहील? वचनाची सेवा करणारा व्यक्ती कधीच दुर्बळ राहू शकत नाही, कारण जो वचन घेऊन फिरतोय ना, तो नेहमी ताजातवानाच असेल. हालेलुया. चख कर मैंने जाना है यहोवा कैसा भला है. हालेलुया. चव घेऊन पहा त्याची. आमेन. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, आज भेटतंय, खाऊन घ्या. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये एक दूत आला आणि योहानाला म्हणतो, हे जे पुस्तक आहे ना योहान, हे मी तुला देतो, हे काय कर? खाऊन घे. मला काय कर? खाऊन घे. पुस्तक खायची गोष्ट असते का? हा, वचन खायचीच गोष्ट आहे. आमेन. वचन खाण्याची गोष्ट आहे. योहानाला त्याने म्हटलं, हे वचन मी तुझ्या मुखात भरतो, खाऊन घे. खात जा वचनाला. भूक ठेवा. तुम्ही तेव्हाच वचन खाऊ शकता जेव्हा भूक लागेल. पोट भरलेलं असेल तर आपल्याला जातं का? नाही. पण भूक असेल तर तुम्ही खाऊन घ्या. वचन तसं खा. भूक पाहिजे. जर तुम्ही तृप्त झालेले असाल तर बायबल म्हणतं तुमची केवढी दुर्दशा होणार. पण जे भुकेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. आमेन. जे तहानलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. ज्यांच्यामध्ये वचनाची भूक आहे, प्रार्थनेची भूक आहे, तहान आहे, ते धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, ही अशी भूक आहे ना, ही कधीच मिटायला नको. आमेन. हालेलुया. हा, म्हणून मी देवाला धन्यवाद देतो की परमेश्वराने मला ही सेवा दिली. यासाठी नाही की मी अनेक लोकांपर्यंत जावं, मोठमोठ्या स्टेज, बिलकुल नाही. मला यासाठी की प्रभू, ती भूक माझी तू भागवत आहे. आमेन. हा, माझी बायको माझ्यासोबत यासाठी नाही फिरत की तिला सत्कार मिळावा. ज्यावेळेस मी पुण्याला एकटा जातो ना सेवेला, त्यावेळेस सुद्धा ती मोबाईलवर वचन ऐकते. ती मला सांगते नेहमी की तुम्ही संदेश द्यायला लागले का मोबाईल मला फोन लावायचा. मी माझा मोबाईल घेतो, कॉल लावतो आणि इथं ठेवून देतो. ती घरात काम करता करता वचन ऐकते. स्टेजसाठी ती माझ्यासोबत फिरत नाही, ती वचन ऐकण्यासाठी फिरते. हालेलुया. नीट लक्ष द्या.
ही सेवा संपणारे एकदा, हा सत्कार संपणारे, ही ओळख संपणारे, वचन कधी संपणार नाही. हालेलुया. भूक ठेवा. मी तुम्हाला सांगतो, प्रतिष्ठेची भूक नका ठेवू. लोक मला चांगलं म्हणतील याची भूक नका ठेवू. लोक मला ओळखतील याची भूक नका ठेवू. प्रभू माझ्याशी बोलेल याची भूक ठेवा. हालेलुया. परमेश्वर मला त्याचं वचन देईल याची भूक ठेवा. बस आत्मिक भूक ठेवा, तुम्ही तृप्त व्हाल. आमेन. परमेश्वराची इच्छा हीच आहे. जे तृप्त झालेत, बायबल म्हणतो तुमची केवढी दुर्दशा होणार. आणि जे भुकेले ते धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल. हालेलुया. जगातल्या गोष्टी देण्यासाठी देवने आला, स्वर्गातल्या गोष्टी देण्यासाठी आला. परमेश्वर जर घर बांधत नाही, बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. तो इथं नाही बांधणार, तो कुठं बांधेल? स्वर्गात. बोला, कुठं बांधेल? आपल्याला कुठं जायचंय? हालेलुया. शेवटचे दिवस आहेत प्रियांनो. पटत असेल नसेल पटत, आत्मपरीक्षण करा, पण ऐका. आमेन. लागत असेल तरी ऐका, टोचत असेल तरी ऐका, कारण या सगळ्या गोष्टी कुठे घेऊन जातील? स्वर्गामध्ये. बोला, कुठे घेऊन जातील? मला हौस नाही तुम्हाला हिनवून बोलण्याची, मला हौस नाही रागाने बोलण्याची, मला हौस नाही ओरडून ओरडून बोलण्याची. देवाचा आत्मा जो असतो ना, तो त्याच आवेशाने चालवतो. हालेलुया. इर्मया, यशया असे संदेश होते की ते देवाला म्हणायचे, प्रभू बस कर, का बरं आम्हाला असे संदेश देतो की हे लोक आम्हाला मारायला उठतील? पण देवाने सेवा तीच दिली होती, त्याच्याशिवाय लोक बदलणार नाही. हालेलुया. देवाची इच्छा ही आहे प्रियांनो, तुम्ही स्वर्गामध्ये स्वतःचं घर बांधावं. आमेन. येशू म्हणतो, जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं, अशी माझी इच्छा आहे. हालेलुया. उलट नाही म्हणायचं, जिथं मी आहे तिथं तू राहा. आपण येशूला असं म्हणतो, तो म्हणतो जिथं मी आहे तिथं तुम्ही असा. हालेलुया. समजते का? आपला टार्गेट हा नाहीये की जिथं मी आहे तिथं तो असावा, जिथं तो आहे तिथं मी जावं. आमेन. हा आपला उद्देश असला पाहिजे, कारण येशूचा उद्देश तोच आहे. आमेन. त्याच्या घरात तो आपल्याला घेऊन जाऊ इच्छितो. परमेश्वर जर घर बांधत नाही, बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. आणि तो घर जगात बांधत नाही, पृथ्वीवर बांधत नाही, जमिनीवर बांधत नाही, तो स्वर्गातच बांधतो. म्हणून प्रभू येशू म्हणतो, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. हालेलुया. मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करायला, परत येईल, तुम्हाला घेऊन जाईल जागा तयार झाल्यावर, कारण जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं, अशी माझी इच्छा आहे. डोळे झाकू, प्रार्थनेमध्ये जाऊ. प्रत्येक जण आपले नेत्र बंद करू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. आपल्या अंतकरणाची तयारी करा प्रियांनो. किती तो महान परमेश्वर आहे की जो स्वर्गामध्ये राहतो तरी तो आपली काळजी घेतो. तो स्वर्गात राहतो तरी तो इच्छा बाळगतो की तुम्ही पण त्याच्या सोबत असावं. जिथं प्रभू येशू ख्रिस्त बसलाय, तो म्हणतो, जसा मी जय मिळवून माझ्या पित्याच्या उजवीकडे बसलोय, जो जय मिळवतो त्याला मी माझ्या आसनावर बसवेल. प्रियांनो, जे त्याने प्राप्त केलं तो आपल्याला देऊ इच्छितो. देवाची इच्छा आहे आपण त्याच्या घराची अपेक्षा बाळगावी. परमेश्वराची इच्छा आहे आपलं घर आपण तिथं बांधावं. देवाला म्हणावं, प्रभू माझ्यासाठी घर बांध, कारण जर तू घर बांधत नाही तर सर्व काही व्यर्थ आहे. मी कितीही चांगलं घर इथं बांधलं, पण जर माझं तिथं घर बांधलं गेलं नाही, सगळं व्यर्थ आहे. माझे श्रम व्यर्थ आहे, माझा पैसा व्यर्थ आहे, माझे कष्ट व्यर्थ आहे. म्हणून जर मी जगात जरी घर बांधत असलो तरी माझं घर स्वर्गात असावं यासाठी तू कृपा दे. माझं मन स्वर्गाकडे लागावं यासाठी कृपा दे. माझी तयारी स्वर्गीय जीवनासाठी असावी यासाठी कृपा दे. हे दिवस ते नाही प्रभू की मी जगातल्या गोष्टी मिळवाव्या, हे दिवस ते आहेत की मी स्वर्गीय गोष्टी प्राप्त कराव्या. धन्यवाद प्रभूजी. हालेलुया. आमचं मन तुझ्याकडे लावण्यासाठी कृपा दे परमेश्वर. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड. एक छोटंसं कोरस घेऊ आणि मग आपण प्रार्थना करू. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. प्रत्येक जण आपलं मन परमेश्वराकडे लावा प्रियांनो. जो परमेश्वर स्वर्गात विराजमान आहे, जिचा एकुलता एक पुत्र त्याने आपल्यासाठी दिला, तो येशू म्हणतो, मी परत येईल तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. मी तुमच्यासाठी जागा तयार करत आहे. त्या स्वर्गीय घराकडे आपलं मन लावा, आपलं चित्त त्या स्वर्गीय घराकडे लावा, कारण जिथं आपलं धन आहे तिथंच आपलं मन लागेल. आणि म्हणून प्रियांनो, संपूर्ण हृदयाने आज परमेश्वराकडे बघा, आपल्या स्वतःच्या आत्म्याची तयारी करा. धन्यवाद प्रभूजी. तुझ्या चरणी आम्ही येतो परमेश्वर पिता, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही येतो प्रभू.
थैंक यू लॉर्ड, धन्यवाद यीशु। थँक यू जीसस। एक छोटंसं कोरस घेऊ आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ। मुझको
अपने लहू से धो दे मेरे प्रभु, तेरे सामने झुकते हैं, सजदा करते हैं, तेरे सामने झुकते हैं, सजदा करते हैं। आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं, आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं। पवित्र अति पवित्र स्थान में ले जा। सब मिलकर फिर एक बार गाए, पवित्र अति पवित्र स्थान में ले जा प्रभु। धन्यवाद प्रभू जी, जिथं तू आहे तिथं आम्ही असावं, यासाठी प्रभू आमचं मन तिथं लागू दे जिथं तू आहे परमेश्वरा। त्या पवित्र स्थानामध्ये आमचा प्रवेश होण्यासाठी प्रभू तू कृपा आणि अनुग्रह दे परमेश्वर पिता, कारण आमचं घर इथं नाही, आमचं घर तिथं आहे जे तू आमच्यासाठी बांधलेलं आहे। आणि जर परमेश्वर घर बांधत नाही, सर्व बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत। माझ्या देवा धन्यवाद तुझ्या वचनाबद्दल। केवळ ऐकणारे नाही पण वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर। सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून ताई, आमेन।